मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। रोजच्या भाजी जर वेगळ्या पद्धतीने करून बघाल तर त्यांची टेस्ट अजून वाढेल। तर आजच्या रेसिपीमध्ये मस्त असं शेपूची भाजी आणि त्यासोबतच गवारची भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ही खायला इतकी चव लागते आणि इतकी चमचमीत लागते, तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। एकदम गावरान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि शेपूची भाजी तर इतकी चव लागते ना, म्हणजे काय सांगू। चला तर मग आजची ही रेसिपीला सुरुवात करूया। चला आज एक मस्त अशी दोन रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर। शेपूची भाजी आणि गवारीची भाजी कशी बनवणार आहे। तर त्यासाठी बघा, भाजी स्वच्छ का नाही शेपूची भाजी निवडून कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं मुगाची डाळ भिजू घातली होती। छान अशी मुगाची डाळ भिजलेली आहे आणि इथं कांदा आणि हिरवी मिरची अशी बारीकशी कापून घेतलेली आहे आणि इथं घेतलेला आहे लसूण, शेंगदाणा आणि हिरव्या मिरच्या। तर आता गॅसवर ठेवलेली आहे कढाई तेल ओतलेलं आहे फोडणीसाठी। आता तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यातच टाकूया कांदा आणि हिरवी मिरची। भाजी बनवणार आहे पहिलं। त्याच्यातच टाकूया लसूण बी चेचून घेतलेला आहे, भाजून घेऊया। आता हिरवी मिरची कांदा छान भाजायला लागलाय, लसूण ह्याच्यातच भाजून घेऊया आपण डाळ बी। पाणी काढून घ्यायचं। जरा भाजून घेऊया डाळीला। त्याच्यात मिक्स करूया, भाजी टाकूया। भाजी मिक्स करूया आता। तर छान अशी मिक्स करून घेऊया। पहा किती थोडी दिसायला लागली आता मिक्स करताना। कढाईत हलवा येईना झालते, एवढी जास्त भाजी होती। उन्हाळी जरा पालेभाज्या खावं बरं का, छान असते शरीराला थंडक असं। तर आता भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। मीठ टाकूया। मीठ टाकले, एकदा मिक्स करून घेऊया। आता पाणी टाकायची काही जरूरत नाही। हे पहा किती पाणी सुटले मीठ टाकताना। तर ह्याच पाण्यात शिजू देऊया आपण झाकून। झाकून थोडा वेळ शिजू देऊया। तर बघूया आपली भाजी शिजले का। मस्त अशी शिजायला लागलेली आहे। पाणी थोडं साठायला लागले, थोडंसं अजून बाकी आहे पहा। मिक्स करते, इकडल्या गॅसवर ठेवूया आपण, तर दुसरी तयारी करूया। तर भाजी इकडे ठेवलेली आहे, झाकून ह्याला शिजवूया। आता इकडे कढाई ठेवलेली आहे, पहिल्या मिरच्या भाजून घेऊया। थोडंसं तेल ओतून थोडंसं तेल ओतलंय मिरच्या भाजायसाठी।
भाजून घेऊया शेंगदाणा आणि लसूण. तर आता चांगलं भाजलेलं आहे शेंगदाणा, लसूण, हिरवी मिरची काढून घेऊया. आता ह्याच्यात आपल्याला गवारी भाजून घ्यायचे. तर गवारी स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी. देशी गवारी घेतली आणि गवारीला भाजून घेऊया. तेल ओतून गवारीला छान असं भाजून घेऊया. इकडे गवारी भाजूस तर आपण जो मिरची आहे वाटून घेऊया खलबत्त्यात. खलबत्ता नसला तर मिक्सरला लावून घ्या. तर इथं बारीक असं कुटून घेतलेलं आहे. तर आपल्या मिरच्या बी छान भाजलेला आहे. गवारी बी आपली डाग पडूस तर गवारी छान अशी भाजून घेतल्या. काढून घेऊया एका प्लेटात. हीच कढई ठेवलेली आहे. फोडणीसाठी तेल ओतूया. चांगलं तापले त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी, चमचा जिरं, हिंग, लसूण, एक हिरवी मिरची, आता हिरवी मिरचीचं लसणाचं वाटण तर मिक्स करून भाजून घेऊया. आता छान भाजले त्याच्यात टाकूया हळद, पावडर, मिक्स करून भाजूया. भाजलेला आहे ह्याच्यातच करूया गवारी मिक्स आपण भाजून घेतलेली. मिक्स करते. खूप छान होते अशी गवारी. एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा. आणि गवारीचे प्रकार मी लय घातलेले आहेत. दह्याची गवारी कशी बनवायची, हिरव्या वाटणातली गवारी, तर नक्की बघा तुम्ही. छान असं मिक्स केलेलं आहे. आता खलबत्त्यातच वाटलेल्या खलबत्त्यातच थोडंसं पाणी घेऊन ओतूया ह्याच्यात. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. थोडंसं पाणी ओतलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ टाकूया. मिक्स करून झाकून शिजवूया. आपल्या इकडे भाजी बी शिजलेली आहे मस्त. गॅस बंद करूया. गॅस कमी करून झाकण लावून शिजवून घेऊया म्हणजे मऊ शिजते. तर बघूया आपली गवारीची भाजी शिजली का. आहा मस्त बघा. पहा कसं तेल सुटलेलं आहे. मिक्स करूया. लसणातली गवारी म्हणली तरी बी चालतंय मस्त. तर छान मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यात टाकूया 2 चमचे शेंगदाण्याचा कूट.
शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणा भाजून कूट करून घेतला होता. मिक्स करूया आणि थोड्या वेळेस असं शिजू देऊया बिन झाकता. तर अशीच हलवत का नाही असे शिजवून घ्यायला लागलेले आहे. तर मस्त आपली बघा गवारी खायसाठी रेडी झालेली आहे. मस्त अशी सुकी गवारी म्हणा, नाही लसणातली गवारी म्हणलं तरी बी चालते ह्याला. तर मस्त झालेले आहे. चपाती भाकरी बरोबर, शाळवाच्या बाजरीच्या भाकरी बरोबर मस्त लागते. तर एकदा नक्की करून बघा तुम्ही. आणि आपली भाजी बी बनवून रेडी झालेली आहे मस्त अशी. तुम्ही रेसिपी कशी वाटल्या नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमच्या सर्वांचं मनापासून आभारी आहे मी. धन्यवाद. बाय.